हळूहळू कमी होऊन त्या विरोधात जायला लागतो आणि त्याची मानसिकता अशी होते, सगळं करून पाहिलं काही उपयोग झाला नाही, माणसं बोलून जातात, काशी केली वनारशी केली नशिबाची गडगड नाही गेली, सगळ्याच्या भीतीनं पळताय नशिबाच्या भीतीनं कुठं पळताल, आमच्या नशिबातच नाही. अशा माणसांना, अशा साधकांना पुन्हा परमार्थावर आरूढ करण्याकरता, त्यांच्या मनातली श्रद्धा पक्की करण्याकरता, त्यांचा विक्षेप नाहीसा करण्याकरता साधकाच्या दृष्टिकोनातून मायलेस्टोन, मायलेज ज्याला म्हणतो ना, असा हा अतिशय महत्वाचा अभंग तुकोबारायाचा आहे. सेवा करण्याकरता उशीर झाला त्याबद्दल खंत बाळगण्याचं काही कारण नाही, वाईटही वाटून घेण्याचं कारण नाही. कार्यक्रम सारखे चालू असल्यामुळं कोणीही मनात काही आणायचं नाही. आमचे परमपूज्य आदरणीय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नारदीय कीर्तन आणि हरिदासी कीर्तन, नारदीय कीर्तन, कीर्तनाचे तसे 8 प्रकार. ते 8 प्रकारामध्ये सर्वांगीण ज्यांची कीर्तनाची तयारी असे परमपूज्य आदरणीय, ज्यांनी योजकस्तत्र दुर्लभः, सगळ्यांना एकत्र करणं, समाजाची, कार्यकर्त्याची, अध्यक्षाची, सामान्यापासून असामान्यापर्यंत कार्यक्रम करणाऱ्याची, कलाकाराची, सगळ्याची वैचारिक डळमळ ज्यांना हलू द्यायची नसती त्यांना संयोजक म्हणायचं असतं. आणि त्यांनी ती भूमिका सुंदर प्रकारे निभवली. मगाशी त्यांनी सांगितलं की मनाच्या श्लोकावरचे प्रवचन संपलेले आहेत नाईक यांचे, पण सत्यपाल महाराजांना येण्याकरता उशीर लागला. मग काय करावं? ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. जीवनामध्ये तडजोड करतो तो मनुष्य कधीच दुःखी होत नाही. आमच्या खटोट साहेबांना थोडीशी भीती वाटली असेल माझी. लहरी महाराज आहे, इंगळे महाराज, ढोक महाराज माझ्या बाबतीत, सातारकर सुद्धा, जगन्नाथांना पवार सुद्धा म्हणतात. केशवचं काही नाही. उखळीकर म्हणजे आली मनाला तर गेली शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसली उन्हाला. आणि तुमच्याकरता म्हणून सांगतो, जर 2020 असेल, वन डे असेल, त्या दिवशी जर माझं कीर्तन असेल तर कीर्तन गेलं म्हणून समजायचं. कारण मी सरळ सांगत असतो, मी काही कोणाची उचल घेतली नाही, माझी जीवनाची रजिस्ट्री कोणाला करून दिली नाही, मी कोणाचा मालक नाही, कोणी माझं मालक नाही. काही माणसं म्हणजे कार्यक्रम घेतला म्हणजे काय लिहून दिलंय का? गेल्या वर्षी कार्यक्रम घेतला होता, पत्रिका आली होती. मग महाराज काय झालं? काय 2020 बघत बसलात का? पिक्चर बघत बसलात का? काय करीत बसलात? थोडी मनाला खंत वाटली. ज्या व्यक्तीनं या बीड मध्ये कीर्तन झाल्यानंतर, रामदासी महाराज, ज्यांनी पहिला फोन मला केला, इतकं संतुष्टतेनं मला शाबासकीची थाप माझ्या पाठीवर दिली, आम्ही तुमच्या कीर्तनाला होतो महाराज, इतकं मनाला कीर्तन आवडलं की आमचा असा असा कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदरच्या वर्षी मी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण माझं आदल्या दिवशीचं, रात्रीचं, दुसऱ्या दिवशीचं काल्याचं कीर्तन होतं माहूरगडला, आणि तिथलं काल्याचं कीर्तन करून इथं रात्री येण्याकरता खूपच उशीर होणार होता. मी म्हणलं क्षमस्व. त्याच्यानंतर गेल्या वर्षी पत्रिका आली, माझ्या अगोदर केशव महाराज शिवणी यांचं कीर्तन होतं, माझ्या कीर्तनाच्या वेळेस तिथं लिहिलेलं होतं उखळीकर महाराज. माझ्या उखळीमध्ये इथं ताई बसलेल्या आहेत, उखळीचं माहेर आहे त्यांचं, त्यांना विचारा 16 कीर्तनकार आहेत. मी म्हणलं न जाणू, माझ्या ऐवजी दुसरं कोणाला दिलं असलं तर माझं नावच नाही ना. वर केशव आहे म्हणून खाली केशव टाळायचं असेल तर केशव 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 नाही असं ठिकाणच नाही महाराज. त्याच्यात माझे गुरुजी सुद्धा म्हणायचे, के म्हणजे कोणाचा, शव म्हणजे मुर्दा. कोणाचा मुर्दा आहेस रे तू? भाग विनोदाचा सोडून द्या. आजही आमच्या जोगदन साहेबांना, रामदासी महाराजांना, खटोट साहेबांना असं डळमळीत होतं की न जाणो तशाला तसंच गाडी घेऊन निघून गेलं तर काय करा. आम्ही तर सांगितलेले, सूचना दिलेली, उशीर होईल, अमकं होईल. मी म्हणलं काही काळजी करू नका. दुपारचं कीर्तन झालंय, काल भागवताची समाप्ती झालीये,
आणि प्रवास करून आलोय, एक कीर्तन करून आलोय, म्हणून जितका उशीर होईल तितकं माझ्याकरता चांगलंय. काही माणसं म्हणतील महाराज बाकीच्याला वेळ नाही का? काही माणसं जाता जाता म्हणले महाराज आता वेळ इथं झालाय जास्त, आम्ही घरी टीव्हीवर कीर्तन ऐकू. म्हणलं चांगलंय, कुठेही गेलात तरी काही हरकत नाही, कुणीकडेही जा. मी सांगतो तुमचं शरीर कुणीकडेही असो, तुमचं मन परमार्थाकडे असावं. तुमच्या शरीरानं तुम्ही इथं राहिल्यावर आणि मनानं या ठिकाणी परागंदा झाल्यावर मला त्या शरीराचा उपयोग नाही. जवळही नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त जवळ नसेल तर त्या शरीराला प्रेता इतकीच किंमत आहे. प्रेत कोणतंही सुख दुःखाची संवेदना सांगू शकत नाही. एक फुल पेलेला होता, आता मगापासूनच चाललेलं आहे 31st. काल सुद्धा आमच्या गिरी महाराजांना पांडुरंग महाराजांना सांगितलं, फुल पेलेलं होतं. त्याने सांगितलं अच्छा मी निघालो. घरचे म्हणले रावसाहेब नका नका, मोटरसायकल नाही आम्ही गाडीवर नेऊन सोडतो. नाही नाही मला ते किती पेलं तरी डॅमेज होत कच नाही, बॅलेन्स आहे. बसविलं, चालू केलं, किक मारली, निघालं गाडीवर. पण ते गंमत अशी होती, त्याला बघितली त्याची अवस्था बघितल्यावर माणसं मनानं बाजूला सरकू लागले. याला म्हणतात बुरेसे खुदा डरे. चांगल्या माणसानं गाडी भोंग भोंगा जरी वाजविला तर बघणारे असे बघत आहेत, जरा दमकी पहा काय करायला. पण ते पेलेलं अंगावर घातली तर काय करा. महाराज सगळे मनानं सरकू लागले. पण त्याचं दुर्दैव एक प्रेत यात्रा चालली होती. सगळे माणसं स्तब्ध होते. याला मोटरसायकल आवडली नाही. अरे अरे सरका सरका. त्यानं विचार केला जिवंत माणसाला जर धडक दिली, खंदेकऱ्याला धडक दिली तर ते सगळे मिळून मारतील, म्हणून त्या तिरडीला त्यानं धडक दिली. तिरडीला धडक दिल्याबरोबर ते खंदेकरी पडले, तिरडी पडली, ते वर पुढचं मड पडलं. सगळ्यांनी धरलं त्याला, मोटरसायकल उभी केली. आम्ही कोणत्या दुःखात, आमचा माणूस मेलय, तू धडक देतो शोभत का? ते म्हणला जास्त बोलायचं नाही, ज्याला मी धडक दिली त्यानं उठून 5 खेटर मारू द्या, अजिबात काय बोलणार नाही. मी त्याचा गुन्हेगार आहे, तुमचा कोणाचा नाही, तुम्ही कोणी बोलायचं नाही. त्यानं हाणू द्या ना, ते हाणत का? तस का? अरे सुखदुःखाची संवेदना बाळगणार जे चित्त, जे मन आहे ते त्याच्या शरीरातून केव्हाच निघून गेले, चैतन्य निघून गेलं. चित्त चैतन्य निघून गेल्यानंतर या शरीराला कोणत्याही सुखदुःखाची संवेदना होत नाही. त्याप्रमाणे मानव जीवन जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या माणसाला दुःखातून निसटण्याची धडपड आहे. मेल्यावर कोणी दुःखातून निसटण्याचा विचार करत नाही. गिरी महाराजांना सांगितलं, पुढे बसून रडते, एकदा बघा ना माझ्याकडे डोळे उघडून. खरंच त्या मड्यानं बघितल्यावर काय होईल बरं? उगा माणसाचं नाटक आहे महाराज, हे रडण्याचं नाटक आहे. देवा मला कसं नेलं नाही, यांना कसं नेलं, मी कोणाकडे बघू? डायरेक्ट देवाला म्हणला चल. नवरा गेला, बायको रडू लागली, मी कोणाकडे बघू म्हणून मला घेऊन जा म्हणल्यावर देव आला डायरेक्ट म्हणला चल. तू म्हणतीस ना नवऱ्या बरोबर जायचंय, चल. कोण आहेस बाबा? ते म्हणले मी देव आहे, तू आत्ताच बोलविलस ना, नवरा गेला मी कोणाकडे बघून जगू, मी तुला न्यायला आलो, चल. मला एकटीला रडून कर्मना म्हणून तुला बोलविलं. अरे वा रे वा. सगळे नाटक आहेत महाराज हे जीवनामध्ये, आणि चालवी ती व्यवहार सत्य म्हणून. प्रत्येकाला दुःखाची जाणीव आहे. दुःखातून निसटण्याचा तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं महाराज प्रयत्न करत असतो. दुःखातून निसटण्याचा प्रयत्न करणं आणि दुःखाची जाणीव असून दुःखाचं कारण शोधणं, अशा 2 तत्व प्रणाल्या या जगामध्ये आहेत. काही माणसं दुःखाचा विचार करतात, त्याला श्वानवृत्तीचे म्हणावं, आणि काही माणसं दुःखाच्या कारणाचा विचार करतात, त्याला व्याघ्रवृत्तीचे म्हणावं. शोधून आले संत हिताहित जगाचे, सगळ्या जगाचं हित कशात आहे? सगळ्या जगातले ग्रंथ, जगातले पंथ, जगातले संत एक ठिकाणी बसून त्यानं संशोधन केलं की दुःख का होत? दुःख असो की सुख असो, कर्माचे फळ आहेत. जर सत्कर्म असेल तर सुख मिळेल, दुष्कर्म असेल तर दुःख भोगावं लागेल.
आता सत्कर्म आणि दुष्कर्म. काही माणसं म्हणतात आम्हाला कुठं पोथी पुराण वेदशास्त्र उपनिषद कुठं माहित आहेत आणि आम्हाला काय कळायले. जगात एकही असा माणूस नाही की ज्याला बरं वाईट कळत नाही, पाप पुण्य कळत नाही. एकही मनुष्य नाही. उदाहरण सांगतो. साध्या चपराशाच्या तहसीलमध्ये चपराशी असणाऱ्या माणसाच्या मुलानं कलेक्टर झालं तर त्याला वाईट वाटेल का? का वाटणार नाही? मी चपराशी, माझा मुलगा फार मोठ्या पदावर गेला. उलट तो म्हणतो आमचं जीवन गेलं रे बाहेर बाकड्यावर बसून, स्टूलवर बसून. आले का दरवाजा उघडा, दरवाजा लोटा, हे इकडं घेऊन जाण ते तिकडं. पण पोरग मात्र चांगलं निघालं. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. साध्या मास्टरचा मुलगा लेक्चरर झाला तर आनंद वाटतो. साध्या कंपाऊंडरचा मुलगा जर MBBS MS डॉक्टर झाला तर आनंद वाटतो. महाराज, तुमचा मुलगा झाकीर हुसेन पेक्षा चांगला वाजू लागला तर तुम्हाला वाईट वाटेल का? नाही नाही, आम्हाला वाटेल ना बाबा कमाल आहे, पोरगो किती पुढे गेलो आणि तुम्ही आपलं मागं डुंबुक डुंबुक करीत राहिला. वा रे वा, हा पोरगो बघा गाजलं. नाही वाईट वाटत ना, कारण नियम आहे. आम्ही जरी दुःखात राहिलो तर आमचं मुलक तरी सुखात राहावं म्हणून मायबाप झिजत असतात. आणि बाबांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम ही हिंदू धर्माला लागलेली कलंकाची कीड आहे. मायबाप सांभाळीत नाहीत म्हणून वृद्धाश्रम, आणि मायबाप लेकराला टाकून देतात, अनैतिक मार्गाने जन्मलेत म्हणून अनाथाश्रम. अनाथाश्रम असणं आणि वृद्धाश्रम असणं म्हणजेच साध्या भाषेतून सांगू, दवाखाने जास्त असणं म्हणजे आरोग्याचं लक्षण नाही. रोग जास्त झाला याचं लक्षण आहे ते, दवाखाने भरभरून चालणं. तसं मायबापाची इच्छा असते की आपल्या मुलानं महाराज मोठं व्हावं. मग तसा विचार का करत नाहीत माणसं? साधा कारकून असलेला माणूस आणि त्याचा मुलगा जर जज झाला तर त्याला वाईट वाटत नाही ना. मग 2 रुपयाची पुडी खाणाऱ्या माणसाच्या मुलानं माणिकचंद खाल्ली तर का वाईट वाटावं? उलट त्यानं अशी तंबाखू धरून तोंडात ठेवून, महाराज तुम्ही नुसतं कीर्तन सांगा, पोरगो दररोज 100 रुपयाच्या पुड्या खातोय, मजा आहे आमच्या पोराची, असं म्हणतं का? स्वतः तंबाखू खाटून पुन्हा सांगतो, महाराज पोराला समजावून सांगावं, कॅन्सर होईल काल परवाचं पोरग. मी म्हणलं बाबा तुम्ही सोडून द्या, आमचं जाऊ द्या. आमचं जाऊ द्या म्हणजे तुम्ही केलेलं कर्म वाईट नाही का? कधीतरी चोरून लपून एखादं थंडीचा जास्त त्रास झाल्यामुळे एखादा ग्लास घेणाऱ्याच्या मुलानं दररोज 4-5 हजाराची आणि संपूर्ण इष्टे 2-3 वर्षामध्ये बर्बाद केली, त्यानं पिऊन म्हणाव काय महाराज माझ्या बाप दाद्यानं कमवलेली इस्टेट माझ्या पोरानं खलास केली, रेकॉर्ड ब्रेक केला पोरग, ते सुद्धा दारू म्हणते. काय सांगू महाराज, तुम्हाला वाटतं का दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही? तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही? बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही? मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही? वाटतं का तुम्हाला? अचानक आमचे खाटोळ साहेब या 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 या, कलेक्टर साहेब आले, मंत्री साहेब आले, या 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 या, आज आरती करायला कोणी नाही. ते काय म्हणते, आज आम्ही साहेबाचा सेंड ऑफ होता, पार्टी घेऊन होता, आम्ही वाईट वक्त खाल्ले, आज काही तुमच्या मंदिरामध्ये आरती करायला येत नाही, उद्या येतो. म्हणजे त्याला माहिती आहे की आपण खाल्लेलं वाईट वक्त आहे. प्रत्येकाला कळतं आपण वाईट काय आणि चांगलं काय. पिणाऱ्या माणसाला विचारा, दुसऱ्याला विचारू नका हो, त्यालाच विचारा, ते स्वतः म्हणतं. काही माणसं म्हणते पेलं नसलं ना बोलणं विकत घ्यावं लागतंय, पण पेलं की काय होते कोणास ठाऊक, काही सुधरत नाही त्याला. पेल्यावर सुद्धा ते बोलतोय पद्धतशीर. खरं सांगू महाराज, हे दारूनं बरबाद केलं. हे दारू काय चांगले का? इज्जतीचं वाटोळं, तब्येतीचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, इस्टेटीचं वाटोळं. बायको घरात जीव घालीत नाही, पोरांना ढकलून दिलं, नालीत पडलो, हात मोडला, दात पडला. मी म्हणलं कशामुळं? ह्या मला घाण पाहिजे सवय लागली. महाराज इकडे या. मी म्हणलं काय? इकडे या. मी म्हणलं काय? खरं सांगू? मी म्हणलं सांग. या दारूनं कृष्णाच्या खानदानाचं, देवाच्या खानदानाचं वाटोळं केलं. एवढा भगवंत, पण त्याचं खानदान सुद्धा खल्लास झालं या दारूनं. भागवत ऐकलं का? ते मला म्हणत.
मी गप्प बसलो महाराज. माझ्याकडे काही उत्तर नव्हतं, मी गप्प बसलो. आमचे जोगदंड साहेब म्हणले, दादा दुसऱ्याला मोठं बोलता, आता बोला की. मी म्हणलं मी जे सांगणार आहे ते सांगायले ना. हा, मी त्याला हे सांगितलं असतं ना की श्रीमद भागवत कथेमध्ये जर विचार केला तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुलांना वाईट सवय लागली. वारुणी नावाची दारू समुद्र मंथनातून आलेली, ती चांगली झिंट येत नाही, शेट किक बसत नाही, म्हणून त्यांनी मैरेक नावाची दारू पिली. तुम्हाला वाटतं का आमच्या भागवतात दारूची नावं नाहीत? काही माणसं म्हणतील मग दारूचे नावही माहित आहेत महाराजाला, तर महाराज कशा करता सांगतो. वाईट आणि तुम्हाला चांगलं कळत असून सुद्धा तुमची वाईटाकडे वृत्ती जाते, वाईट कर्म करता, आणि ज्या वाईट कर्माचं फळ दुःख आहे ते तुम्हाला भोगावं लागतं. तुम्ही कर्म वाईट जर केलं नसेल ना, देव तुमचा वैरी नाही, यम तुमचा वैरी नाही, चित्रगुप्त तुमचा वैरी नाही, त्या नरकातले यातना देणारे यमदूत तुमचे वैरी नाही, तुम्हाला नरक यातना देण्याकरता, तुम्हाला दुःख देण्याकरता. तुमच्याकडून पाप घडलं की ते दुःख देतात, तुमच्याकडून पुण्य घडलं की तुम्ही माना की नाही माना ते सुख देतात. तुम्ही जसं कर्म करताल तसा तुम्हाला भोग भोगावा लागेल. केले कर्म झाले तेती भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे केले कर्म झाले तेती भोगाले, उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे. तुम्ही कर्म करताल. कर्माचे दोन प्रकार, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे शास्त्रानं करा म्हणून आग्रह धरलेलं, निषिद्ध कर्म म्हणजे शास्त्रानं विरोध केलेलं. निषिद्ध कर्म कोणी करू, संतांकडून होऊ द्या, देवाकडून होऊ द्या, ज्ञानाकडून होऊ द्या, भक्ता कोणाकडूनही होऊ महाराज, निषिद्ध कर्म झालं त्याचं फळ दुःख आहे. काही लोक म्हणतील असं कसं. एक बाई लग्न झाल्यानंतर तिच्या हाताला सुगरणीचा हात होता, अन्नपूर्णेचा हात होता, म्हणून इतकी सुंदर स्वयंपाकामध्ये तरबेज होती. नांदायला गेल्यापासून जे स्वयंपाकघर तिच्या ताब्यात आलं तर स्वयंपाकघरातली सगळी जबाबदारी तिची. तिचा पहाटेपासून चुलीशी संबंध आणि विस्तवाची संबंध. 25 वर्षाचं रेकॉर्ड झालं, रौप्य महोत्सव झाला. तिनं विचार केला आता 25 वर्ष या विस्त्याबरोबर माझा संपर्क आलेला आहे, विस्त्यानं ओळख धरली असेल, म्हणून शेजारची बाई आली आणि तिनं सांगितलं थोडा विस्तव द्यावं, एक खापरांना ना या ताटामध्ये द्या. उलटण्यानं टाकला. ती म्हणली काही नाही, 25 वर्ष झाले, ओळख झाली. हातानं धरण्याचा प्रयत्न केला, टटर फोड आले, एकदम ते हात भाजला आणि एकदम तिनं भांडायला सुरुवात केली त्या विस्त्याला. लाज वाटत नाही? बैमान कुणीकडला? 25 वर्षाची ओळख, 4 दिवसाची माणसं ओळख विसरत नाही. चावका कुत्र जरी असलं तर घरातल्या माणसानं लेकरानं जरी काही केलं तर हे आपल्या घरातलं लेकरू आहे म्हणून त्याला चावत नाही. मार्का बैल असलं तरी 2-4 वेळेस सोडबांध केल्याबरोबर त्याला महाराज शिंग हानीत नाही. पण तू 25 वर्ष माझा आणि तुझा परिचय असून तू मला चटका दिलास, तू मला पोळालास, असा कसा बैमान आहेस, असा कसा खाल्लेला अन्नाला जागत नाहीस. म्हातारीनं सासऱ्यानं विचारलं, सुनबाई कोणाला भांडायलीस? म्हणले विस्त्यावाला. का? बघा ना, हात लावला तर पोळालच. अगं बाई, त्या विस्त्याचं गुणधर्म आहे दाहकत्व. आता हे स्पीकरवाले माणसं लाइटिंगचं काम करत असताना कुठं वायर जर उघडा असेल, तार जर उघडी असेल, करंट जर चालू असेल तर ते करंट आहे की नाही बघण्याच्या 2 पद्धती. टेस्टर नावाचे यंत्र असतात, लावून बघतात, चमकलं की त्याला हात लावायचा नाही. आणि दुसरा पद्धत आहे हात लावून बघितल्यावर कळल ना, झटका बसल्यावर. तर जास्त दिवस तुम्ही ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला हात लावलं तर काही होत नाही का? होतेच, बरोबर आहे, त्याचा गुणधर्म आहे ते. अरे बापरे. एक वृत्तीनं माळी होता,
जातीनं नाही पण वृत्तीनं माळी होता. त्यानं फर्स्ट क्लास महाराज बंगला बांधला. थोडीशी जागा होती कंपाऊंड वॉलच्या मध्ये. त्यानं असे सुंदर वाफे काढले. त्याला हिरवी मिरची फार आवडत होती म्हणून काही 4-5 झाडं लवंगी मिरचीचे, 4-5 झाडं कोल्हापुरी मिरचीचे, 4-5 झाडं ज्वाला मिरचीचे, 4-5 झाडं शिमला मिरचीचे, ढबुळ्या मिरचीचे असे लावले. ऑफिसमधून आला की त्यानं साफसफाई करायची, थोडी फवारणी करायची, थोडं पाणी थोडं खत वगैरे द्यायचं. हळूहळू ते झाडं मोठे झाले. त्याला पांढरे फुलं येऊ लागले. ते फुलं गळाल्यानंतर हळूहळू मिरच्या दिसू लागल्या. ढबुळ मिरची गोल दिसू लागली, लवंगी मिरची टोक दिसू लागलं, कोल्हापुरी मिरची जरा बारीक दिसू लागली, ज्वाला मिरची लांबलचक दिसू लागली. जरा मिरच्या मोठ्या झाल्याबरोबर त्याने एक दिवशी उगाचच तोडून बघितली. हा 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 बायको म्हणली काय झालं? पाणी आण, पाणी आण, गुळाचं कडा आण. मला वाटलं मीच लावलेली असल्यामुळं मिरची मला तिखट लागणार नाही. मिरची ती कोणी लावा कशी लावा ती तिखटलंच लागणार, तिचा गुणधर्म आहे. तसं पाप कोणी करा. काही माणसं म्हणले देवानं केल्या. हो, आमच्या ज्ञानोबरायचा इतका परखड अभंग आहे. ज्ञानोबरायनं सगळ्या शास्त्राचं पुराणाचं संशोधन करून त्या अभंगाची निर्मिती केली. पर्येसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगदर झारा पुलंदर सहस्र नाही. प्रत्येक प्रमाणाला महाराज इतिहास आहे, चरित्र आहे. प्रत्येकाला महाराज मागची पार्श्वभूमी. भिल्ले विंदिले शारंगदर, जरा नावाच्या व्याधानं भगवान कृष्ण परमात्म्याला उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण मारला. भगवंताला अवतार सोडावा लागला. तो जरा नावाचा भिल्ल कोण होता? तो रडू लागला, कृष्ण हे माझ्या काय कोण का? काय नाही, तुझ्या कोण नाही. मी राम अवतारामध्ये तू आले होतास, मी तुला लपून मारलं, तू मला मारलंस, बरोबरी झाली. कर्मे राम वनवासा गेला. पुष्कळ जणांना वाटतंय काय त्या कैकेयीनं बरं केलं का? रामाला वनवासाला पाठविलं गादीवर बसायच्या वेळेस. नाही महाराज, रामानं काहीतरी असं केलं असेल पहिल्या जन्मात की ज्याच्यामुळं त्याला गादीवर बसण्याच्या ऐवजी सुख भोगण्याच्या ऐवजी वनवासाला निघावं लागलं. मागच्या जन्मामध्ये कृतयुगाच्या सुरुवातीला जालंधर नावाचा एक सामान्य पण त्याचं लग्न झालं महान पतिव्रता वृंदे बरोबर. त्यानं भयानक अशी उग्र तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले, सांगितलं काय पाहिजे? आजीराम, मृत्यू लोकात आजीरामर होत आहेत. मी कसं नाही ते सांग. माझ्या बायकोचं पातिव्रत्य जिथपर्यंत निष्कलंकित आहे, अबाधित आहे, तोपर्यंत माझ्या जीवाला धक्का नाही लागला पाहिजे, माझ्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे. तथास्तु. त्याला पूर्ण खात्री होती की माझी बायको महान पारमार्थिक आहे आणि माझ्याकरता ती महान पतिव्रता. आता पतिव्रता नुसती नवऱ्याची सेवा केली, त्याचे जेवण खाणं कपडे ते गोड गोड बोललं, एवढ्याला पतिव्रता म्हणत नाही. पतीची मतान अनुसरोनी पतिव्रता. त्याच्या मनातली ओळख आज त्याला काय पाहिजे असेल त्याच्या मनाला जाणून. त्याला जर गरम पाण्याची आंघोळ करायची असेल तर आज पाणीच ठेवलं नाही, घ्या ना भागून, असं नाही म्हणणार. नाही मी घालते असं नाही. त्याला जे आवडतं ते. नवरा झोपेतून उठला, आळस दिला. 1 नंबरच्या पतिव्रतेचं लक्षण सांगतो. आळस दिला, मनात त्यानं विचार केला ऊन उतरलंय, चहा घ्यावा, फ्रेश व्हावं, तोंड हात पाय धुवावे, चहा घ्यावा, दुकानाकडे किंवा शेताकडे चक्कर मारावी. एवढं त्याच्या मनात आल्याबरोबर बायकोनं तांब्या घेऊन पुढे. अरे मी म्हणणारच होतो पण तू तांब्या घेऊन आलीस. बरं बरं बरं. हात पाय तोंड धुतल्याबरोबर तांब्या घे म्हणायच्या, तांब्या हातातला घेणं, टावेल हातात देणं, तोंड पुसून बैठकीवर बसला. घडीकडे बघितल्याबरोबर चहाचा कप, चहा पिणं झाल्याबरोबर पानपुडा. सांगायची गरज पडली का? 1 नंबर. 1 मनाला ओळखून, सांगितल्यावर नाही, मनाला ओळखून. आता 2 नंबर. नवऱ्यानं सांगितल्यावर जितकं सांगितलं तितकं ऐकणार, शब्द परत नाही. नवरा झोपेतून उठला, आळस दिला, काय करेल, तांबे घे बरं. ती जेवत होती, सकाळपासून तिनं महाराज अन्नाचा कण घेतला नव्हता, पण नवऱ्यानं पाणी सांगितलं ना, चटकन ताट बाजूला गेलं की पाणी घेऊन गेली. हात पाय तोंड धुतलं, तिथंच ठेवा म्हणली नाही, तांब्या घेतल्या. टावेल दे बरं. त्याच्या पाठीमागच खुंटीला होतं, तुमच्या मागच आहे. नाही नाही, टावेला हाताला दिला. तोंड वगैरे पुसून असा बसल्याबरोबर 1 कप चहा कर बरं. मी सकाळपासून जेवले नाही, माझं जेवण होईपर्यंत थांबा. छे छे छे. ताट बाजूला सारलं, लगेच चहा केला, नेऊन दिला. चहा पिणं झालं, कपाशी घेऊन जा, घेऊन गेली. पानपुडा घेऊन ये, घेऊन आली. पहिली न सांगता करी सर्व काम, दुसरी वचन न मोडी बोलिले ते. आता 3रा नंबर. आणि खटोड साहेब, इथं बसणाऱ्यापेक्षा ज्या घरी गेलेले त्यांनी जास्त लक्षपूर्वक ऐकावं. नवरा झोपेतून उठला, आळस दिला.
आणि जांभळी देऊन सांगितलं काय करायच, पाणी घे बरं, तांब्यावरून पाणी घे. तांब्या भरून तर तिनं आणला नाही. ती दरवाजात उभी राहिली, कमरेवर हात दिला, एवढाले मोठे डोळे केले आणि बोलायला सुरुवात केली. गिळल्याबरोबर पसरला होता. 2च हात आहेत मला, सगळ्या घरचं काम मी करते, लेकराचं काम, शेतातलं काम, आणि तुम्ही गिळल्याबरोबर पसरला. बायकोची जरा तरी किव आहे का? हा, नांदायला आले त्यावेळेस पासून बघायले मी तुम्हाला. किती सूड घेता, कोणत्या जन्मात फेडतात. देवा पांडुरंगा, काय हो, रामदासी महाराजांना जरा कृपा केली असते तर मला चांगला नवरा मिळाला असता, जरा भविष्य वगैरे चांगलं बघितलं असतं. पण काय माझं नशीब ह्यांच्या पदरात पडले. मला इंजिनियर बघायला आलता, मला वकील बघायला आलता, माझं नशीब दलिंदर म्हणून ह्या घरात पडले. पाणी दे. शे म्हणला पहाटे 4 वाजता पाणी आलेलं मीच भरलंय, आणि त्याचं भरलेलं मी काही विहिरीहून आणून म्हणायलो नाही, हापशावून नाही, घरातलं पाणी तांब्या भरून दे म्हणलं. तर एवढा राग 15 वर्षापूर्वी कोण लग्नाच्या अगोदर बघायला आलं तर ती आता घरानं काढायची गरज होती का? त्यानं खटकन आपल्याच थोबाडात हाणून घेतलं. माझंच चुकलं म्हणला. घाणी दगड टाकायचा आणि शिंतोडी उडून घ्यायची. उठलं, बाथरूम मध्ये गेलं, हातपाय तोंड धुतले आणि असं करीतच आलं. टावेल कुठे दिसत नाही. आता 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 मीच म्हणून बायको टिकली, दुसरी पळून गेली असती. वळणीवरचा टावेल दिसत नाही, डोळ्यात माती पडली, चांगले डोळे आहेत की, हा का लहानी डॉक्टर कडून तपासू पुन्हा आणखी, हा का हात मोडले का, इतकं द्यावं, किती घेताल सूड. त्यानं टावेल घेतला, तोंड वगैरे पुसलं, बसलं आणि असं घडी बघितले. झाली वेळ म्हणला, चहा करा. करावंच लागल, नाही करून सांगते कोणाला, नवरा आहे ना. सगळ्या गल्लीत बोंबलतात बायकोच्या नावानं. बायकोची बदनामी करायला तर 1 नंबर, बायकोचं कधी कौतुक करणार नाही. देते. चहा केला, आणून दिला, आणि चहा गुटू पिणं झाल्यावर इकडं तिकडे बघून म्हणला, पानपुडा कुठं दिसत नाही. किती खाण्याचा नाद, किती चवना, तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कुंडी. हा, आता ह्या बायकोला आणखी काय म्हणावं, पतिव्रता म्हणावं, साध्वी म्हणावं का सती म्हणावं, काय आणखी काही मला सापडलं नाही. सापडल्यावर मी तुम्हाला सांगत. अशी महान पतिव्रता, तिच्या सामर्थ्याचा परिणाम त्याला कव्हर झालं. एक्स्ट्रा चार्जिंग झाली. त्यानं शंकराबरोबर युद्ध सुरू केलं. शंकर भगवान सुद्धा हरू लागले. काळजी पडली शंकरानं. महाविष्णूला महाराज मनातून धावा केला. महाविष्णूने विचार केला की भगवान शंकराचा त्रिशूळ वाया जातो, पिनाक नावाचं धनुष्य वाया जातं. आता याला काय करावं, याला एक्स्ट्रा कव्हर कशाचं आहे, संरक्षण कशाचं आहे. भगवान विष्णूनं बरोबर ओळखलं, याच्या पत्नीचं पातिव्रत्य याला केसालाही धक्का लागू देत नाही, तिचं भ्रष्ट केल्याशिवाय हे मरत नाही. म्हणून देवाचा मान घेण्याकरता महाविष्णूनं कपट केलं. मायेचा पाठपुरावा करून तिला स्वप्न पाडलं. तिच्या स्वप्नामध्ये तिची ओटी धुळीनं भरीत होत्या. विधवा स्त्रिया, तिचा नवरा केस मोकळे सोडून, कपालाला शेंदूर लावून, सगळ्या अंगाला तेल माखून रेड्यावर बसून दक्षिणेकडे जात असलेला ते भयानक स्वप्न पाहिलं. बाहेर आली घाबरून. त्याच वेळेस मायावी वानर केले आणि मायावी मुंडकं करून ते खेळू लागले. तिला धस्कन झालं. इतक्यामध्ये नकशकांत भगवंतानं, महाविष्णूनं त्या जालंधरचं रूप घेतलं आणि सांगितलं, वृंदे, मी जिंकून आलो. भगवान शंकराचा पराभव झाला. हे 2 वाईट अपशकून. आणि एकदम आपला नवरा पाहिला, सारासार विचार केला नाही, धावतच गेली. आलिंगन दिलं, हाताला धरलं, घरात आणलं, औक्षण केलं, तीर्थ घेतलं, कुंकुम तिलक केला, गळ्यामध्ये हार घातला, आलिंगन देऊन ते मांडीवर बसली. इकडं पातिव्रत्य जसं ब्रह्मचारी 8 प्रकारचं, जसं पातिव्रत्य 8 प्रकारचं, ते जालंधर मेलं ना तिकडं. त्याचं मुंडकं कापल्याबरोबर ते घेऊन आलं. त्रिशूळानं मुंडकं उडवलं. प्रधान आला, राणी सरकार. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराज वीरगतीला प्राप्त झाले. सती जाण्याकरता तुम्हाला हे मुंडकं घेऊन आलं. ती म्हणली, जालंधराच्या मांडीवर तर मी बसले, पण जालंधर मेला असे माझे प्रधान सांगतात, काय भानगडे. एकदम उठली, मनात शंका आली आणि हात केला. कोण म्हणल्याबरोबर महाविष्णू आपलं रूप प्रगट केलं. महाविष्णूकडे बघितल्यानंतर त्याने हे कुटील कारस्थान केल्यावर इतकं तिला वाईट वाटलं. खरं, अरे देवा, मी तुझी भक्त होते, मी उपासना करत होते तुझी, मी वैष्णव होते, आणि तू माझं पातिव्रत्य भ्रष्ट करून मी तुझी भक्त होते, म्हणजे तुझी लेक होते. लेकीचं पातिव्रत्य भ्रष्ट करून काय मिळवलंस रे. पण लक्षात ठेव,
ज्या मायावी कपटी मुंडके आणि वानर घेऊन मला फसवण्याचा प्रयत्न केलास, माझ्या मनामध्ये दोलायमान स्थिती निर्माण केलीस, त्याच वानराचा आधार तुला घ्यावा लागेल आणि त्याच मोहामध्ये तुला मायावीमध्ये अडकावं लागेल. तुलाही तुझ्या बायको बरोबर संसार सुखाचा नाही होणार. तिनं जाळून घेतलं स्वतःला, त्याच्यातून तुळशी, बेल आणि आवळी निघाली. महाराज, तुम्हाला खोटं वाटेल, रामप्रभू वेडे होते, सीता वेडी होती, लक्ष्मण वेडे होते. त्यांना सोन्याचं हरण कळत नाही का? हे आपण कथा ऐकत असताना आम्हाला वेड लागलं का? आम्ही सुद्धा मायावी, आम्ही सुद्धा बघितल्याबरोबर हे 14 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे, बेंटेक्स आहे, हे आपल्याला सुद्धा कळतं. मग त्यांना कळालं नसेल. पण किती सुंदर सांगितलं. धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा, रामा संगे नांदताना काननाने गाननी, सोनियाचा सांबर आला तिचे अंगणी, सीता म्हणे लाडकी मारा त्यासी राघवा, कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा, राम गेले धावून ग बाण भाता घेऊनी, सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी. पुष्कळ लोकांना वाटेल महाराजाला किती पाठ आहे, हे सांगते का सिनेमातलं गाणं आहे. सगळे नमुने ठेवावे लागतात आम्हाला. दुकान मांडले ना, सगळ्या व्हरायटी आमच्याकडे असावं लागतात. महाराज, काल परवा माझं भागवत झालं नवरात्री उत्सवामध्ये नगरला. ते देवीचं संगत असताना ते माझ्या बरोबर जे ऍक्टोपॅड वाला त्यानं संबूळ वाजवलं. संबूळ वाजवलं की एक बाई उठली ना महाराज, केस मोकळे सोडले, पदर खावला ना. नाही म्हणलं, बाई शांत बसा, भागवत चालू आहे, शांत बसा. शेजारची बाई म्हणते शांत बसत नाही, पोतराजाचं गाणं म्हणा. तर मी म्हणलं, महाराज आहे का पोतराज आहे? पण ते आम्हाला धंदा आहे ना महाराज. मग लगेच, आहे ग माझी मरी माता तुला वाहीन कंबळ कंबळ, वाहीन कंबळ माया पिंट्याला सांभाळ ग, दूरपदा माई. बसली ना बाई, ज्याची त्याला वर्म कळतंय तसं सगळे व्हरायटी. त्या रामाला वनवास घडला. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, सगळ्याला माहिती आहे. श्रावण बाळाला बाण लागला, शर आला तो धावोनिया आला काळ, भूमी पडिला श्रावण बाळ. आणि त्याच्या मायबापाने दिलेल्या शापामुळं दशरथाला वियोगानं मरण आलं. सीतेनं काय केलं होतं? सीतेकडून काही गुन्हाच घडला असेल. सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती ब्राह्मणाची एका ऋषीची मुलगी होती. ती लहान असल्यामुळं मायबापाला तिनं हट्ट केला, मला पिंजरा आणून द्या, मला रागू महिना सांभाळायची, रागू महिना मला पाहिजे, रागू महिना. पिंजरा आणून दिला, पिंजऱ्यामध्ये नाना प्रकारचे फळं घातले, ज्या झाडावर भरपूर रागू महिन्याचे थवे येत होते तिथं ठेवला. सगळे मध्ये शिरले, तिची चाहू लागल्यावर भुरकून सगळे उडले. एक महिना मध्ये सापडली, तिचा जोडीदार रागू बाहेर किलबिल करू लागला. ती महिनामध्ये किलबिल करू लागली, दरवाजा बंद झाला. तिची तळमळ, त्या रागूची तळमळ, ताटातूट ताटातूट. कोणी नसत त्यावेळेस त्यानं पिंजऱ्यावर यायचं, चुंचीला चोंत एकमेकाला चारा घालायचा, चाहू लागली की भुरकून उडून जायचं आणि तो झाडावर इकडं तिकडं फिट तडपड तडपड करायचा. ही पिंजऱ्यामध्ये तळमळ तळमळ करायची. काही लोक म्हणले पाखराचं आणि माणसाचं कसं आहे सांग? नवीन लग्न झाल्यावर कीर्तनाला सप्त्याला वगैरे कशाला येते म्हणतं का? नाही नाही, येतच नाही महाराज. ती दिंडीला येत नाही, कशाला येत नाही. बायको जर माहेरी निघाली तर एवढं सतून करतोय, तू चढलीस ना मला काय करायचं, मी उठणंच नाही, मी दिवाळीच करीत नाही, मी उपासच करतो, मी रजत देतो. ती म्हणते जाऊ द्या, माहेरला जाऊ वाटतं, जा मग काय करायचं, तू आल्यावर दिवाळी, तू नसल्यावर कशाची दिवाळी? बरं, हे कायमचं प्रेम राहतं का? कायमचं नाही हो. ऑफिसला जाताना टाटा पोहोचलं की काय करायलीस, म्हणजे जास्त टीव्ही बघू नको, मान दुखते तुझी. रात्री स्वयंपाकाची गडबड करू नका, आपण बाहेर डिनरला जाऊ. इतकं कौतुक करतोय नवीन नवीन. आणि एकदा 2-4 लेकरं झाले, मग हेच म्हणतंय लईच वैतागल्यासारखे करायलीस ना, 8-15 दिवस जा बरं माहेरला, तू तिकडं रिलॅक्स, मी इकडं मोका. आणि त्याच्यानंतर नातू पण तू झाल्यावर तर असं म्हातारं वागतंय. आणि बायकोला म्हणतंय
एवढा 10 दिवसाचा कार्यक्रम घर सुटत नाही, बाकीचे लोक कसे जातात तुला नाही सुटत. देव नको धर्म नको सुनाला कुरकुर कुरकुर, पुढच्या जन्मात काय घुसवशील का, ते म्हातारीला सांगते. आणि एखादी बाई जर कीर्तन भजनाला येत असेल आणि तिचा नवरा येत नसेल तर ती म्हणते, जगात नवरे आहेत, माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. घर सुटत नाही, लेकर मोठे मोठे झाले, 7 बाऱ्यात वाटून देत नाही, सगळं आपल्या हातात. साखरेच्या डब्याला सुद्धा कुलूप किल्ली आहे. काय सांगाव म्हाताऱ्याचं, लई हिताचं म्हातार. अजून सुद्धा आम्हाला उचलून पैसा देत, साबण संपलं का, वडी संपली का असं म्हणतंय. रात्रीचं उठतंय, नोटा मोजतंय, पुन्हा गड्डी ठेवतंय, कुलूप लावतंय, कमरला किल्ली घेतंय, हात लावून असंच तिजोरीला झोपतंय. खटकन वाजलं की उठतंय, मेल्यावर डोंब्या नाग होईल. अरे हे तिला घुस म्हणतंय, ती डोंब्या नाग म्हणते. सुरुवातीला का म्हणत नाही, ते वेगळंच असते वातावरण. हे तुमचं नाही सांगायला, तुलसीदास महाराज आणि सूरदास महाराज सांगतो. तुलसीदास महाराज नोकरीच्या निमित्तानं 2 दिवस गावाला गेले आणि त्यांची बायको माहेरी पाठवल्यावर अर्ध्या रात्रीच आले. बायको कुठे म्हणली, माहेरी पाठवली तुम्ही नव्हतात. माझ्या परस्पर तुम्ही काम का करतात. तितक्या रात्रीचं चिखल तुडवीत, पावसात काट्या कोपाट्यातून गेले, मढ्यावर बसून नदी तरून गेले, सापाला धरून वर चढले. इतकं बायको करता वेळे झाली. त्याच बायकोनं शब्द उच्चारला की सोडूनच दिली. तात्काळ दशा पालटत. तसं हिनं पुष्कळ दिवस बघितलं, अखेर शेवटी सोडून दिलं महाराज. त्या महिनेला सोडून दिलं. महिना भुरकून निघाल्या बरोबर तिनं सांगितलं, ज्याप्रमाणे माझ्या राघू महिन्याची तू ताटातूट केलीस, तुला सुद्धा तुझ्या राघवापासून ताटातूट करील. हे माझा शाप आहे. 11 महिने 14 दिवस मला पिंजऱ्यात ठेवलं ना, 11 महिने 14 दिवसच तुला रावण अशोकवनामध्ये ठेवील. तोपर्यंत रामाची भेट होणार नाही. काही माणसं म्हणले, हे महिने केलं. त्या राघू त्याच अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं प्रगट झाला आणि सीतेवर आक्षेप घेतला. रामाला सीता सोडावं लागली. हे चुकत नाही. कर्माते शंभुमानी आपण कीर्ती की महाराज, आम्ही मागच्या जन्मात काय पाप केलंय का पुण्य केलंय कोणास ठाऊक, आणि हे सगळं भोगायचं ठरविल्यानंतर आज जे करतो त्याला क्रियमान म्हणतात, आज जे भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगताना आयुष्य संपून जातं, कर्म शिल्लक राहतं. मग ते कोणतंही असो. अगा कर्मी जै उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. कधी चांगलं होईल, कधी वाईट होईल. काही माणसं म्हणले, नाही हो, नशीबच असतं एकेकाचं. बघा ना महाराज लोक, गाड्यान पैशान पाया पडणं, खायला, घरच्या लेकराला कोणी पोषत नाही, पण किती महाराज लोकांचा थाट उगच नाही थाट. काही माणसाला वाटते आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो, पण महाराज लोकांचा थाट उगच नाही. महाराज एका श्रीमंत घरातली मुलगी दुसऱ्या श्रीमंत घरात देण्यात आली. तिच्या बरोबर तिला अंदन म्हणून चांगली गावरान गाय देण्यात आली. ती गावात नांदायला येत असताना तिनं मारुतीरायाला नवस केला, मारुतीराया माझ्या गाईला पहिलं गोरं होऊ दे, मी तुला अर्पण करीन, देवाला सोडील. पहिलं गोरं झालं, त्याला हळदी कुंकू वाहिलं, देवाला सोडलं. ते देवाला सोडलं असते, त्याला कठाळ्या वगैरे काय म्हणतात ते, कोणाच्या शेतात जाते, कुठलेही खाते, कुठे बसते, कुठलेही पाणी पिते. कोणाच्या शेतात गेलं तर कोणी त्याला मारित नाही, काही नाही. कोणी एखाद्याचा बैल बिमार पडलं तर त्याला झोपीत नाही, तरी कामा बैल आहे म्हणून. हे देवाला सोडलेले म्हणजे महाराज. तुम्हाला एक तरी महाराजची पाठछाप दिसते का? गबकूच गब्बू. आणि एखादा जर वाळकुंजा असेल ते वैतागी असेल, ते स्वतःच्या जीवाला खाणारा, पण गपक्याचे गपके. बरं त्याला पटका उपरण्याची पिशवी घेऊ देत नाही. तुम्ही नाही आम्ही घेतो. पटक्या उपरण्यानं काय व्हायलं, उचलू या त्याला, काम करू द्या ना. नाही देवाला सोडले ना. तसं नशीब आहे. कर्मा ते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन. कर्माच्या भीतीनं कुठपर्यंत जाताल तुम्ही. तुमचं कर्म शिल्लक राहिलं ते भोगावंच लागल. भोग नाही ते फळ संचिताचे. जे लिहिले संचिते ते न चुके कल्पन. ते कळाल्यावर सुद्धा चुकू शकत नाही. मग ऐकणारी माणसं म्हणले, कळाल्यावर जर चुकत नसेल, कशाला सप्ते, कशाला अन्नदान, कशाला कीर्तन महोत्सव, कशाला चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं खा, माळ घाला, वारी करा, सत्य वागा, कशाला बरे सत्य बोला, कशाला आहे. कारण कसंही केलं, वाघ म्हणलं तरी खातून, वाघोबा म्हणलं तरी खाते. मग काय करू द्या ना, हाऊस मौज.
का बदल करता येतो? नाही करता येत. सुभाषितकारांनी मोठं सुंदर सांगितलंय, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन नलराम दुष्टरा. नलराजा, रामराजा आणि धर्मराजा हे महान पुण्यवान, पण त्यांना वनवास चुकला नाही. काही माणसं असे उदास होतील आणि मनातली देवाबद्दलची भावना त्यांच्या उडून जाईल. देवमंदला भाऊ बुडाला काय करू, श्रद्धा बदलून जाईल. भगवंताबद्दल श्रद्धा राहणार नाही. त्याच्या करता आमच्या संत महात्म्यानं 2 ग्रंथाचा आधार घेतला. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात, तुमचं किती पाप असू द्या, अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुम्हाला सगळ्या पापापासून मी सोडवतो, किती पाप असू द्या. अपिचेत सुदुराचारो, पूर्वी जरी दुराचारी, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद आहे. आजामेळ जन्मभर पाप केलं त्याला मुक्त करण्याची, त्याला विमान पाठवून वैकुंठात नेण्याची ताकद आहे. त्याचं सगळं पाप मी जाळून टाकतो. एक नाही, जळती दोषाचे डोंगर, जळतील पापे जन्मांतरीची. नक्की जळत. आमच्या संचितातलं पाप जळालं की प्रारब्धात येणार नाही, प्रारब्धातच आलं नाही तर आम्हाला भोगण्याचं काही कारण नाही. नक्की जळतं का असा प्रश्न विचारल्यावर आमचे तुकोबारायानं उत्तर दिले, जळते संचिता, जळते संचिता, सांगत नाही, लेखी आहे लेखी. एखाद्याचं काम करायचं नाही म्हणून ठरविलं, लेखी दे बाबा, काम करीत नाहीस ना, लेखी दे. काय आमच्याकडे लेखी देत नाहीत महाराज पुष्कळ वेळेस. तसं आमचे संत महात्मे म्हणतो लेखी देतो. ऐसी आहे धर्मनीत, धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र. धर्मशास्त्र श्रीमद भागवत महापुराण, धर्मशास्त्र भगवद्गीता, नीतिशास्त्र रामायण, दोन्हीचा आधार देऊन सांगितलं. नक्की नक्की. मग त्याच्या करता आम्ही काय करावं लागतं? माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. वेळोवेळा मनी ध्याय, वेळोवेळा मनी ध्याय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय. माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी द्या. तुमचं पाप जाळायचं ना सगळं पहिलं संचितातलं. तुम्हाला दुःख येऊ नये जीवनात असं वाटतं ना, मग हे काम करा. माझ्या म्हणण्यानं काय, नुसतं विठोबा म्हणल्यावर आम्हाला कळालं नसतं का? माझे पण म्हणजे आत्मीयता असावी. माणसं परमार्थ करतात पण आत्मीयता करत नाही. तो मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, त्याला खरी भक्ती म्हणतात. देवाला द्वैतामध्ये नेऊन आपण आपल्यापेक्षा परकाय असं समजणं नाही. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाच. विठोबाचेच पाय का? विठोबाच्याच हातात तराजू आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पायामध्ये समत्व आहे, विषमता नाही. वेळोवेळाच का? एकदा केलं की नाही नाही, पुन्हा कोणत्या वेळेस पाप होईल काही सांगता येत नाही. म्हणून वेळोवेळा मनी द्या. मनानच का? मन एव मनुष्यानाम कारण बंद मोक्ष. पापाला आणि पुण्याला कारणीभूत मन आहे, शरीर नाही.
मन म्हणून शब्द आहे, पंढरीचा राणा मना माझी स्मराव. तोंडामध्ये भजन करून मन कुणीकडे धावत असेल तर काही उपयोग आहे का? सगळ्याला एक सुंदर उदाहरण. श्रीमद भागवत महापुराणामध्ये राजा परीक्षिती ऐकत असताना शुकाचार्य सांगतात, प्रियव्रत नावाच्या राजाच्या वंश परंपरेमध्ये भरत नावाचा ऋषभदेवाचा मुलगा होता, जयंतीपासून झालेला. जयंती ही इंद्राची मुलगी. त्या भरतानं राज्यकारभार त्याग केला, जंगलामध्ये गेला, नर्मदेच्या काठी राहिला, काशाय वस्त्र परिधान केले, भगवंताचं चिंतन करीत बसायचा. 1 नाही 2 नाही 12 वर्ष होऊन गेले आणि कोणतंही तप पूर्ण झालं की त्याच्या सामर्थ्य निर्माण होतं. आणि म्हणून तो असा चिंतन करत असताना त्याच्या अंगा खांद्यावर विंचू सर्प खेळायचे, समोर वाघ सिंह ऐकायला बसायचे, हरण मोर वगैरे सगळे वैरभाव समूळ विसरले आणि डोळे झाकून एकदा चिंतनाला सुरुवात केली. जय राधार मन हरी बोल, 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 जय राधार मन हरी बोल. महाराज काय सांगा, अजात शत्रू झाला. गर्भिणी हरणी पाणी पिण्याकरता आली होती, समोर सिंह होता, सिंहाने डरकाळी फोडली, ती भीतर जण टणकडून पटकन गर्भ पाण्यात पडला, ती हरणी मरून गेली. ते गर्भ वाहत जाईल म्हणून दया आली, चटकन उचललं, काशाय वस्त्रानं पुसलं, आश्रमात नेलं. त्याच्या चाऱ्याची दुधाची सगळी व्यवस्था करत असताना त्याच्या मनात आलं, मी माझं राज्य, माझी बायको, माझे लेकरं सोडले, हे पिलू काय सांभाळीत बसलो, भजन करण्याकरता आलो, हे काय करत बसलो, जाऊ द्या म्हणून जय राधार लगे पिल्याने यायचं, तोंडाला तोंड लावायचं, खांद्यावर मान टाकायचे, अंगाला अंग लावायचं, हसायचं, मुंडकच टेकवायचं मांडीवर. ते पिलू मोठं झालं, जंगलात निघून गेलं. याचं मरण समोर आलं. लोक म्हणतील कसं काय आलं? ऐका, कानामध्ये बोट करंगळी घालून बाईचं कर्णनाद, गुई असा नाद नाही आला की समजायचं 9 दिवसावर आलं. आपण डोळे असे करून बोट जर पापणीला लावलं तर डब्बा दिसतो, त्याला दृष्टिचक्र म्हणतात. नाही आलं की 5 दिवसावर आलं. आपल्या भुवया आपल्याला दिसतात, नाही दिसल्या की समजावं 3 दिवसावर आलं. आणि आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला नाही दिसला की समजावं 24 तासात आलं. काही माणसं आताच बघायला. हे ज्ञानोबरायचा अभंग आहे, माझ्या पदरचं सांगत नाही. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षणांत काळी जाण तुम्ही सिद्ध पहा. ज्ञानोबरायचा अभंग आहे. त्याला मरण आलं, लगेच डोळे झाकले, समाधी लावली. जय राधार मन हरी, हरी शब्द आला आणि परिणाम हरी न, इकडं मन गेलं, हरी न तिकडं, आणि मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म वासने तिकडं गेली, त्याचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. काही माणसं म्हणले, महाराज असं मन इकडं तिकडे गेल्या जातं ना महाराज. शरीर तुमचं कुठे? शरीर त्याचं आश्रमात होतं, जप करीत होतं, पण मन हरणाकडे गेलं होतं, हरणाच्या जन्माला. एका गावामध्ये 2 मित्र होते, परमार्थातले होते, कीर्तन भजनातले माहीर होते. टाळ मृदंग विना, कोणाचंही कीर्तन असो, कोणाचंही भजन असो, कोणाची समाप्ती काही असो, त्यांनी आपले पुढाकार घ्यायचा. टाळ मृदंग विना सगळी व्यवस्था करायची. रामराव आणि श्यामराव. एकादशीचा दिवस दोघंही महाराज आंघोळ केली आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला गेले. तिथं भोंगा आला. आता तो भोंगा होता, त्या भोंग्यामध्ये स्पीकरमध्ये सांगू लागले, आज एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये हरिभक्तपरायण अमक्या अमक्या महाराजाचं कीर्तन आहे, हो अवश्य या. कारण कीर्तन भजनाची जाहिरात एवढीच करतात ना. कालही असंच सांगितलं असेल ना, उद्याचे कार्यक्रम, उद्याचे सांप्रदायिक कीर्तन हरिभक्तपरायण भागवताचार्य केशव महाराज उकळीकर, एवढंच सांगितलं असेल. जरा वेगळे नाही, आपल्याकडे ती पद्धतच नाही. अरे बघा, मुंबईला जाऊन एक प्रवचन सुनो सुखी हो जाओगे, एक बार दर्शन ले लो लाखों का फायदा. आम्ही म्हणलं जन्मचे जन्म गेले, 3-3 पिढ्या आमच्या मातीत चालल्या, तरी आम्हाला महाराज स्वप्नात येईन आणि लगे ह्याला साक्षात्कार बी. हा कमाल वाटते. लोक फसते तो तिकडच. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. मी नवीन पुण्याला गेलो, पुण्याला उतरलो, आळंदीला जायचं होतं आणि बोर्ड दिसला, ₹1 दुधी हलवा.
मला वाटलं 1 रुपयात दुधी हलवा मिळतोय. मी रुपये दिला आणि मध्ये गेलो तर काही नाही, दूध भोपळं बांधलं होतं आणि त्यानं म्हणला ह्याला हलवा आणि पुढे निघून जा. आता जाहिरातीला फसलो ना मी. हा, एकानं घड्याळाची जाहिरात दिली फक्त 100 रुपयामध्ये, वर्षानुवर्षे 1 मिनिटाचा फरक नाही. ते म्हणला बरं आहे की, वर्षानुवर्षे 100 रुपयामध्ये घड्याळ, 1 मिनिटाचा फरक नाही, वर्षानुवर्षे गेले तरी. घडी आली तर महाराज जिथं एकदा काटे होते तिथं शेवटपर्यंत होते. अजिबात काहीच काटा कोणता सेकंद नाही, मिनिट नाही, तास नाही, काहीच हालत नव्हतं. त्या जाहिरातीमध्ये तसंच लिहिलं होतं. केस केली तर काय नाही, फायदा नाही झाला, फेल गेली केस. तसं माणसं फसतेच जाहिरातीनं. हे योगानं त्या दोघांनी ठरविलं एवढा महाराज आहे बिचारा एकादशीच्या दिवशी, आणि आपण जाऊ बरं का कीर्तनाला. रोज तर दर महिन्याला जातोच आपण कीर्तनाला, दर 15 दिवसाला. पण एवढा महाराज आहे तर जाऊ, मग लवकर जाऊ, ऐकू त्याचं तरी. आणि त्याच्यानंतर दुसरा भोंगा आला जगदाळे सरकार. ते भोंगा वेगळा होता. भोंगळ्याची त्या ऍडव्हर्टाईज बी वेगळच होती. ती ऐकायची आणि विसरून जायची, नाही तर तीच ऍडव्हर्टाईज लक्षात राहील. कोणता उखळीकर महाराज ते तमाशाची ऍडव्हर्टाईज करते. ती माझे बाप दादा वर बसलेले शाप देतील मला, उगा विनोद म्हणून सांगत असतो, विसरून जा. दुसरा भोंगा आला, त्या दुसऱ्या भोंग्याचा महाराज काय ती स्टाईल, काय ती युकोन, काय बोलण्याची पद्धत. आवाजाकडे लक्ष द्या. एकच खेळ, एकच खेळ, एकच खेळ. हायस्कूलच्या पटांगणावर एकच खेळ. नृत्याची बिजली लावणीची राणी सुरेखा पुणेकर, सोबत राखी सावंत, मधु कांबेकर. अवश्य पहा. सोंगड्या वसंत अवसरीकर, निवेदक बच्चू पांडे. 1000 रुपये तिकीट खर्चून सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही अशा आपल्या गावाकरता फुकट 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 फुकट. जे गाणे तुम्ही कॅसेट मध्ये ऐकता, जे गाणे व्हिडिओ सीडीओ मध्ये ऐकता, ते समोर पाहिजे. कारभारी दम्मण पिकल्या पानाचा देटक हिरो, डक्के फिरले, हत्तल धरले, लगीन ठरले, टिंग 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 गेली. याल तर हसाल, नाही याल तर फसाल, पुन्हा पाहायला मिळणार नाही. आपल्या गावाकरता फुकट. शेवटचा खेळ. एवढा खेळ संपल्यावर सुरेखाताई पुणेकर, मधु कांबीकर, राखी सावंत दक्षिण आफ्रिकेला निघून जाणार, भारताचं वाटोळं करायला राहणार नाहीत. शेवटचा खेळ. टिंग 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 टिंग. महाराज नुसती ऍडव्हर्टाईज ऐकली आणि ते 2 जण कीर्तन भजनातले होते, त्याच्यातलं एक फुटलं. ते झालं नारायण राणे. आणि ते हळूच म्हणलं, होय कीर्तन तर दर महिन्याला असतंच की, आणि कोणताही महाराज उभा राहिल्यावर काय सांगणार आहे, आपल्याला काय माहित नाही का. पळस गेला कोकणात 3 पान चुकना, माळ घाला, चांगलं वागा, पुण्यकर्म करा, वाईट वागू नका. हे तर कोणताही महाराज सांगतंय. बाई लई नाचती म्हण. ते दुसरं म्हणलं, अरे एकादशीच्या दिवशी भजन्या माणूस कीर्तन भजनात दिसला पाहिजे. तमाशाला गेल्यावर लोक काय म्हणतील. लोक तर रामाला आणि कृष्णाला, ज्ञानोबा आणि तुकोबारायला बोललेले, तर त्याचा कोणी विचार करा. बाई लईच नाचते, लईच दिसायला चांगली, भलतीच गाणारी, भलतीच नाचती. ते म्हणला, अरे मग आपल्याला काय करायचंय. बर्ड फ्लू झाला आणि कोंबड्या 12 किलो झाल्या. माळकरीला फायदा आहे काही. बर्ड फ्लू होऊन कोंबड्या 12 किलो झाल्या, माळकरीला काही फायदा आहे का त्याचा. हा, तसं आपल्याला काय करायचंय. आपण आपलं कीर्तन भजनात, नाही कीर्तन भजन तर आहेच की, जाऊ ना आपण दोघं. लोक म्हणतील नरकाला जाशील. मला इतके दिवस कीर्तन भजून काही विमान आलंय का तुम्हाला. उग जाऊ दोस्तान्यात म्हणलं. अरे बाई लयच देखणी, केस सुद्धा तालात उडीती फू फू करून. हो ग बघा आपल्या गावात फुकट आहे, फुकट शेणमिळते खातो. आहे म्हणला. उग दोस्तान्यात म्हणायला, तू काय माझा मालक नाही, मी का तुझा मालक नाही. तुला जाऊ वाटेल तिकडे तू जाईल, मला जाऊ वाटेल तिकडे मी जाईल. बाईची नुसती ऍडव्हर्टाईज ऐकली तर 25 वर्षाचा दोस्ताना तुटला. बाई आली नाही आणखी. इकडे 8 वाजले, टिंग 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 करीत हे तिकडे गेले. इकडे रामकृष्ण हरी सुरू झालं तर हे भजना कीर्तनाला गेले, ते तमाशाला गेले. तिकडे तमाशा सुरू नाही, इकडे भजन सुरू नाही. इकडे भजन सुरू झालं, तिकडे तमाशा सुरू झाला. इकडे महाराज आले, कीर्तन सुरू झालं, तिकडे तमाशा. ती बाई तिनं नाचायला सुरुवात केली.
इकडं 11 वाजले जय विठ्ठल झालं, तिकडे जय विठ्ठल, आपलं तिकडे जय विठ्ठल नसते जणू, जे काय असेल ते सुटलं रे सुटलं रे. हे जे गेलेलं होतं तिथं त्याला धक्का लागला आणि ते पडलं वर पडून त्याच्या हाताखाली 5,000च्या नोटा. त्यानं कपडे झटकेले मोजायला सुरुवात केली, खुश. हे इकडे गेलं होतं कीर्तन भजनाला, आपलं आपलं बूट घ्यायला गेलं, बुटाला हात लांबवला, तिथं काळा विंच होता, विंच्यानं नांगी मारली. बाबू त्या विंच्यानं बघितलं ह्याचा हात आलेला, थँक्यू, नांगी मारली. अरे बाबू बघा 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 मारलं, हे हाताला रे. ते तिकडं 1 2 नारद ऋषी म्हणले, देवा तुझ्या गडी नाही. ते कीर्तनाला गेलं तर त्याला विंचू चावला, आणि हे तमाशाला गेलं त्याला 5,000 रुपये मिळाले. देव म्हणला मला विचारू नको, त्यांचे शरीर कुठं होते हे मला सांगू नको, त्यांचे मन कुठं होते बघ. मग त्याला बोलवलं, ये बाबा इकडे. बाई कशी होती, दिसायला कशी होती, कशी नाचली, काय नाही, कोणते कोणते गाणे म्हणले, किती बाया होत्या, ढोलकीवाले किती होते, पेटीवाले किती होते. ते म्हणलं खरं सांग का, सगळ्याच्या अगोदर मी बसलो जाऊन, पडदा उघडलेला नव्हता, कोणी आलं नव्हतं, आणि टिंग टिंग वाजून जे लोक यायला सुरुवात झाली. कुणी मावा, कुणी गोवा, कुणी बिडी, कुणी सिगरेट, कुणी गांजा, कुणी दारू, कुणी वडापाव, कुणी भजे, कुणी थम्सअपची बाटली, कुणी दारूची बाटली, कुणी हातभट्टी, कुणी काही असं घाण घाण करीत पसापस थुकत होते, आचकट विचकट बोलत होते. मला बघितल्यावर म्हणलं अरे हे माळकरी पिल्लू इकडं कसं आलं एकादशीच, अरे बिघडलं रे बिघडला. मला इतकं वाईट वाटलं, आणि मला खाली मान घालून विचार करू लागलो, महाराज आले असतील, कसे असतील, स्वभाव कसा असेल, दिसायला कसे असतील, वक्तृत्व कसं असेल, अभंग कोणता घेतला असेल, चाल कोणती म्हणली असेल, उपक्रम उपसंहार कसा केला असेल, सिद्धांत कोणते मानले असतील, दृष्टांत कोणते कोणते दिले असतील. एवढं म्हणेपर्यंत सुटलं रे म्हणले, आणि धक्क्याच्या नादामध्ये कोणाचा पैसा पडला होता की मला हाताला लागला 5,000. महिना 2 महिने कष्ट करून सुद्धा 5,000 मिळत नाहीत, मला एका झटक्यात मिळाले. म्हणजे तमाशात सगळ्याच्या समोर बसून सुद्धा तुझ्या तमाशाकडे लक्ष नव्हतं. नाही, मन हे गोविंदी देह काम करी. माझं सगळं लक्ष कीर्तनाच्या चिंतन आहे. शाबास, याला बोलली, या झालं कीर्तन. कशाचे कीर्तन? बरं, महाराज कसे होते? आग लागो त्या महाराजाच्या थोबाडाला. अरे काय झालं, काय झालं? इंचू चावला. बरं, महाराजांना अभंग कोणाला विचारायला. बरं, तुकोबारायचा अभंग होता का महाराज? कोणाला राहू, मी उभा राहिलो आणि ते आलं रामकृष्ण हरी युट्यूबवर टाळी वाजवा, पुंडली म्हणा, हे तर कोणाला माहितीये. मी उगाच थांबलोय, माझा दोस्त गेलाय, बाई लई नाचती, गाणी लई म्हणती, लई नुसती दिसायला चांगली, आणि मी उगाच थांबलो. म्हणजे कीर्तनात उभा राहून तू सगळं तमाशाकडे लक्ष होतं. मग आता मन गेलं त्याला, मी काय करू? बेट्या तुला 2 इंच चावायला पाहिजे. आता मला सांगा, यांचे शरीर कुठं होते, यांचे मन कुठं होते? महाराज, जर मन परमात्म्याच्या पायाला ठेवले तर इकडं तिकडं नाही. आता कोठे धावी मन तुमचे चरण देखील, या भाग गेला शिन गेला उगा झाला. पण समजा हे पहिलं पाप जाळण्याकरता पुन्हा पाप जर झालं तर नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो. प्रसंग कर्म पाप घडण्याचा जरी आला तर पाप घडू देत नाही देव. जयांनी दिल्या ती उपाशी वैराग्य घ्या. 2 उदाहरण सांगायचे, 2 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त करायची. पहिलं उदाहरण महाभारतातलं. इंद्राचा मंत्रपुत्र अर्जुन होता. वनवासाच्या 12 वर्षाच्या काळामध्ये इंद्रानं त्याला स्वर्गाला बोलवून घेतलं. इंद्राचं दरबार, आणि त्या दरबारामध्ये उर्वशी होती. त्या उर्वशीनं अर्जुनाला बघितलं. अर्जुन नरनारायणाची जोडी, इतका सुंदर देखणा होता. तिचं मन बसलं, तिने एकांतामध्ये बोलविलं. दासीला पाठविलं, अर्जुनाला एकांतामध्ये बोलवून घे. निशंक मनानं अर्जुन गेला. आपण मला बोलविलं? हो. अर्जुना, तुझ्या सौंदर्यावर, तुझ्या तारुण्यावर मी मोहित झाले. माझी मनोकामना पूर्ण कर. माझं तुझ्यावर प्रेम बसलंय. साध्या मराठीत सांगू, लव्ह ॲट फर्स्ट साईट. बघितल्याबरोबर मी तुझ्या प्रेमात पडले. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बरोबर आहे, तू इंद्राची पत्नी म्हणजे माझी माता आहेस, आणि मातेचं लेकरावर प्रेम असतंच. ते नातं मृत्यूलोकात. आमचे हे शरीर हाडामांसाचे नाही. तिनं पोट फालडून बघितलं, कस्तुरी, सुगंध, चंदन. मला जर कळालं असतं तर मी तुझ्या उदरात राहिलो असतो, कुंतीच्या पोटात राहिलो नसतो. अर्जुना, लक्षात ठेव, माझी मनोकामना नाही पूर्ण केली तर मी शाप देईल. त्यानं सांगितलं, मी शाप कबूल करील पण पाप कबूल करणार नाही.
ही आमच्या भारतीयांची संस्कृती महाराज. म्हणून जुने लोक म्हणतात, बापानं कुत्री ओलांडली तर तिला माय म्हणणारे आमचे लेकर आहेत. डुकराची अवलाद नाही. तू शाप दे पण मी तुझ्या बरोबर भोगव. अरे तू हिजडा होशील, त्यानं सांगितलं तुझा हा शाप मला वरदान ठरेल. अज्ञातवासामध्ये ते वरदान ठरलं महाराज. अर्जुन ब्रह्मणा झाला, हिजडा होण्याचं शाप त्यानं कबूल केला, पण उर्वशी बरोबर पाप केलं नाही. प्रसंग चालून आल्यानंतर तुकोबारायाकडे वाईट वासनेनं एक स्त्री गेली. तुकोबारायानं सरळ सांगितलं, जाई ओ तू माते नकरी साया स्वामी विष्णुदास तैसे. स्वामी विवेकानंद 109 वर्षापूर्वी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. स्वामीजीचं व्याख्यान, स्वामीजीचं तेजस्वी बोलणं, डोळ्यातला पाणीदारपणा, ते ऐश्वर बघितलं आणि अतिशय श्रीमंताची सुंदर एकुलती एक मुलगी त्यांच्यावर भाळली आणि तिनं सरळ सांगितलं, स्वामीजी मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. हजारो राजपुत्र माझ्या पाठीमाग लागलेले आहेत आणि काळजी करू नका, मला सांभाळायची तुम्हाला गरज नाही, मी तुम्हाला जन्म जन्म सांभाळील. 7 पिढ्या दोन्ही हातानं भरभरून उधळलं तरी माझी श्रीमंती कमी होणार नाही. मिलियन कोट्यावधी डॉलर्स माझे संपत्ती आहे, एकुलती एक आहे, सुंदर आहे. स्वामी म्हणले, लग्न हा माझ्या जीवनाचा उद्देशच नाही. रामकृष्ण मिशनचं हिंदुत्व, इंडियन कल्चरचा प्रसार करणार, भारतीय संस्कृतीचा. काय हरकत नाही, तुमच्या भारतामध्ये लग्नाला बंधन मानतात, मला तसेच रखेले म्हणून ठेवा. पण एवढा अट्टहास कशा करता? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. इतकं स्पष्ट बोलल्यावर स्वामी जवळ गेले आणि हात जोडून सांगितले, माझ्याबरोबर भोग भोगून सुद्धा माझ्यासारखाच मुलगा होईल याची खात्री देता येत नाही, तू मलाच आपला मुलगा मान. तिच्या मनातली पापवासना निघून गेली महाराजांनी. ती जन्मभर उरलेलं आयुष्य 11 वर्ष भारतामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्याकरता राहिली. ती भगिनी निवेदिता माझ्या शिवछत्रपतीच्या स्वराज्याच्या मोहिमेकरता निळपंत मुजुमदार, मोरोपंत पिंगळे, अण्णा दत्तो, सोनोपंत दबीर, ह्या मोठमोठे येसाजी कंक, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि त्याच्याबरोबर त्यांची नुकतीच लग्न झालेली सूनही आणली. दरबारामध्ये उभे केलं आणि सांगितलं, तिच्या अंगावरचा बुरखा करून, राजे हा सौंदर्याचा खजिना पहा, 32 लक्षणे, इतके खूपसुरत, कितके सुंदर आहे, तुमच्या जनानखान्यातल्या 8 राण्यापेक्षाही सुंदर आहे. राजे उठले, म्हणले, मग काय म्हणणं आहे प्रधानजीचं? मोरोपंत पिंगळेने सांगितलं, एक तर तुम्ही तुमच्या जनानखान्यामध्ये ठेवा, तुमच्या 8 राण्यापेक्षा सुंदर आहे. तुम्हाला पटत नसेल तर एखाद्या प्रधानाला, एखाद्या सेनापतीला, एखाद्या बारगिरीला, एखाद्या वीराला देऊन टाका. तेही पटत नसेल तर तिला वेश्येसारखं आपण वागू आणि हजारो हिंदूच्या स्त्रिया मुसलमानांना पाठवल्या, त्याचा बदला घेऊ. राजे उठले. आज राजांची नजर वेगळीच होती. राजे म्हणले, एवढंच जर करायचं होतं त्याला हिंदवी स्वराज्याची स्थापनेची गरज नव्हती. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही हे राजे होते. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचं कारण एकच आहे, माझ्या राज्यामध्ये स्त्रियाला भोग्य नाही. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आम्हाला स्त्री ही देवता वाटते. हिचं सौंदर्य पाहून तुमचं मन बावचळलं ना, पण हिचं सौंदर्य पाहून मला काय वाटलं सांगू? अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आणि सुंदर झालो असतो बदले शिवछत्रपती. शिवछत्रपतीचं ते अलौकिक तेज पाहिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या मुलीला खना नारळानं ओटी भरून सही सलामत पाठवलं आणि एका संकटाच्या काळात त्या कल्याणच्या सुभेदारानं शिवछत्रपतीला मदत केली. तेवढ्या एका उपकाराकरता मुसलमानाला सुद्धा तो उपकार पटला. राजे तो और है, वो तो पीर साहब की देन आहे म्हणायचे, भगवान शंकराचा अवतार आहे म्हणायचे मुसलमान सुद्धा. मग आता विचार करा, प्रसंग पाप घडण्याचे येऊन सुद्धा पाप घडू दिलं नाही. नेदी कर्म घडो कोठे आढळाणी पडो. पापाच्या प्रसंगात जरी आलात पाप घडू देत नाही देव, जर चित्तवृत्ती मन परमात्म्याच्या विठ्ठलाच्या पायाजवळ असेल तर. महाराज पाप का घडलं नसेल त्याचं कारण सांगितले. मनाच्या ठिकाणी 3 प्रकारचे दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पापवासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचा अज्ञान. ते मलदोष निघून गेल्यामुळं पाप होऊ शकत नाही, पापाची क्रियाच घडू शकत नाही, मलदोष निघून गेला. म्हणून पापामुळे होणारा ताप आणि ज्वाळ हे सगळं जातं. तुका म्हणे मळ राहो नेदी ताप ज्वाळ. वाडवडिलांच्या प्रित्यर्थ
ऋणाईत म्हणून नंतरच्या पिढीला मुलाला पुत्र म्हणतात. त्याचं कारण आहे पूत नरकातून सोडवण्याचा अधिकार त्याला आहे. आणि म्हणूनच गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मजला, माझ्या वाडवडिलाची परंपरा जपणारा मुलगा दे. नाही तो कुपुत्रो जायते क्वचित कुमाता कदान भवती. महाराज वाईट लेकरं होतील जे मायबापाला मानणार नाहीत, म्हणून सुरुवात मी केली होती. लांछन आहे. आज फार माणसं कमी तोंडावर म्हणून म्हणत नाही, कारण त्यांनी अगोदर सांगितलं महाराज काय आमच्याकडून चुकलं असेल. आमच्या भरत महाराजांनी सुद्धा सांगितलं उशीर झाला त्याबद्दल. मी अजिबात काय काळजी करायची नाही. उखळाला तुम्ही कोणत्या वेळेस उभं करा, जितके आहेत तेवढे उखळात कांडायची सवय आहे मला. अजिबात त्याची मला काळजी वाटत नाही. माणसं इतकेच असावे तितकेच असावे, कशाचीच काळजी नाही. मी म्हणतो मला कीर्तन जरी नसतं दिलं आणि उशीर झालाय महाराज हे पाकिट घ्यान चालले जा, खुश. आपल्याला काय काम न करता मजुरी मिळू लागल्यावर, आता तर रोजगार हमी योजने तेच आहे, काम न करता मजुरी मिळते. पण मलाही थोडस वाटलं महाराज तुम्ही स्वर्गीय लिहिलं, पण माझ्या दृष्टिकोनातून वैकुंठवासी कैलासवासी. आमच्या शास्त्रामध्ये स्वर्गाला किंमत नाही खटोट साहेब. स्वर्ग म्हणजे पुण्याईनं फक्त मिळणारी ती जागा आहे, जरा ऐशाराम VIP सोय, दुसरं काही नाही. पण ज्या ठिकाणी गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, परमात्म स्वरूपाशी आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी झुंबरलालजी खटोड यांना अग्रस्थान भगवंताच्या स्वरूपामध्ये, शिवामध्ये आणि लक्ष्मीनारायणामध्ये मिळावं असं वाटत असल्यामुळं त्यांच्या मुलांनी त्यांच्या परंपरेनं ही आपली धनसंपत्ती केवळ भोगा करता न घालता ती सत्कर्मामध्ये घालवली. पुष्कळ लोक तुमच्या बरोबरीचे काही नास्तिकवादी लोक म्हणत असतील आता वडील निघून गेले ना, आता हे दुसऱ्याला एवढे कार्यक्रम आणि एवढे अन्नदान एवढा खर्च करून काय त्यांना मिळणार आहे का? चूक आहे. येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, आणि त्याला साक्षी पुरावा आहे महाभारत. तुका म्हणे नाही विश्वास जमनी पाहावे पुराणे विचारून. पंडूराजाला पुण्य कमी पडलं, ते यमधर्माच्या दरबारात होते. यम त्यांना जाच करत नव्हता, पण त्यांच्या समोर इतरांना जाच झालेला देखवत नव्हता, म्हणून त्यांनी नारदाच्या हातानं पांडवाला निरोप पाठवला. पांडवाने यज्ञ केला, यज्ञाचं पुण्य पंडूराजाला गेल्या बरोबर सत्यलोकामध्ये ते सिंहासन गेलं. तसं आज स्वर्गामध्येच नाही तर वैकुंठामध्ये कैलासामध्ये भगवान शंकराबरोबर भगवान महाविष्णू बरोबर झुंबरलालजी आज आनंद भोगतायत. त्या पदावर ते गेलेले आहेत, कारण हे सत्कर्म त्यांना अर्पण केलेलं आहे, त्यांच्या प्रित्यर्थ केलेलं आहे. काही लोक म्हणतील महाराज इथं खर्च केलेला तिथं कसं म्हणेल. किती सोपं, तुमच्या डोळ्या देखत. मोबाईलच्या 2 पद्धती सिम कार्ड असतात ना, एक प्रीपेड असतं, एक पोस्टपेड असतं. प्रीपेड कार्डामध्ये तुम्ही जितके पैसे टाकले तेवढं बोलायचं, टॉक टाइम जितका मिळतो तितका. आणि तुम्ही बोलत असताना तुमचा टॉक टाइम संपला की लगेच तिथं ते सांगते आम्ही आपला अकाउंट आयडिया किटकॅट मध्ये आपलं स्वागत. आम्ही आपलं अकाउंट तपासत आहोत. आपल्या अकाउंट मध्ये 10 पैसे शिल्लक आहेत, त्यामुळे पुढील रिचार्ज करेपर्यंत तुमचा कॉल पुढे जाऊ शकत नाही. टिंटडोडोंग. मग याला तर बोलायचं असतं, हे लगेच जातंय, लगेच आयडिया चिकचॅक कार्ड घेतंय, ते 1000 रुपयाचा टॉक टाइम 1000 रुपयेच मिळतील, काही काटणार नाही, लगेच 1000 रुपये देतंय. ते आपलंच ते कार्ड घेतंय, क्रॅश करतंय, त्याच्यावरचा नंबर आपल्याच मोबाईलवर दाबतं आणि प्ले केल्याबरोबर लगेच कानाला लावा. आयडिया चिकचॅक मध्ये आपलं स्वागत. आम्ही आपलं अकाउंट तपासत आहोत. आपल्या अकाउंटमध्ये 1010 पैसे रुजू झालेले आहेत, धन्यवाद. टिंग टडॉंग. दिले इथं, जमा झाली तिथं. तसं आज तुम्ही जे सत्कर्म करता ते इथं दिलेलं तिथं वडिलाच्या खात्यावर जमा होतं. आणि म्हणूनच काही माणसं म्हणतील की गौतम, आता त्यांचं नावच गौतम आहे. गौतमानं आपल्या पूर्वजांची महाराज उद्धार करण्याकरता स्वर्गातली गंगा आणली, भगीरथानं आणली, गौतमानं आणली. आणि त्याच्यात तुम्ही जे संयोजक ठेवलेले आहेत महाराज,
विचार करून काय देवाने नाव ठेवलं असेल भरतबुवा रामदासी. कारण ज्या भरताला गादी असून सुद्धा गादीचा लोभ न धरता माझा राम वनवासात आहे तर मी सुद्धा वनवासात राहील म्हणून कोणत्याही पदाची अपेक्षा, कोणत्याही मानाची अपेक्षा न करता निर्व्याज निष्कामतेनं सेवा करतात. आणि विशेष माझ्या रामदास स्वामीनं प्रत्येकाला जगण्याकरता एक तत्व दिलेले, बलम उपासव, नेभळट राहू नका, हा हिंदू धर्माला संदेश दिलाय रामदास स्वामीनं. म्हणून गावोगाव मारुतीरायाची मंदिर बांधलेली. नेभळ्याला देव सुद्धा सांभाळीत नाही, हा ताकदवान लागतो. म्हणून सुभाषित आहे, व्याघ्र नैव गजन नैव अश्वन नैव च नैव च अजापुत्रो बलिम दद्यात देवो दुर्बल घातका. देव दुबळ्याचा घात करतो. म्हणून तुम्ही तुमच्या बलावर ताकदवान व्हा, बरोबर देव तुमच्या मागे येतो. आणि मगाशी सांगितलं, तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुमच्याकडे येतो. आणि या दृष्टिकोनातून आज 2-3 वर्षापासूनचा हा लपाछपीचा डाव आमचा चालला होता. खटोड मंडळीचा आमचा 1 वर्षी पत्रिका व्यवस्थित छापल्यावर येणं झालं नाही, दुसऱ्या वर्षी छापल्यामुळं जरा थोडंसं झालं, मागं पुढे येणं झालं नाही. या वर्षी आलो. आता बरोबरी झाली बरं का. कारण मागच्या वेळेस छापून सुद्धा मी येऊ शकलो नाही, यावेळेस वेळेवर येऊ शकून वेळेवर कीर्तन झालं नाही, बरोबरी झाली. आता पुन्हा बदल करायचा नाही. भले तुम्ही केशवचं कीर्तन ठेवा अथवा न ठेवा, पण तुम्ही हा कार्यक्रम तुमच्या जीवनामधलं ध्येय गाठण्याकरता हा कार्यक्रम तुम्ही मरेपर्यंत तुमच्या पूर्वजांच्या चरित्राकरता हा कार्यक्रम करत राहा. आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या उखळीकर फराच्या वारकरी शिक्षण संस्था आळंदी त्याचा स्वीकृत सदस्य असल्यामुळं मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. असंच यांच्याकडून सत्कार्य घडत राहावं. आणि या बीडकर मंडळीला मगाशीच भरत महाराजांनी सांगितलं की बीडच्या कमानी कधी मोडायचं कामच पडत नाही. काही ना काहीतरी सत्कर्म धर्म पारमार्थ चालूच असतो. असाच या यज्ञामध्ये हा शेवटचा आहुतीचा थोडासा भाग मी टाकण्याचा प्रयत्न केला. फक्त तेवढी सुरेखा पुणेकराची जाहिरात वगळून कीर्तन लक्षात ठेवा, बस एवढीच विनंती आहे. आणि इतका वेळ झाल्यावर सुद्धा तुम्ही ऐकतात, हे तुमचे उपकार आहेत. आणि एवढं सांगू शकतो, जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं. विठोबार खुमा जय जय विठोबार खुमा. विशेषत्वानं आमचे जोगदंड महाराजांचे, जोगदंड साहेबांचे जास्त दोघाचा समन्वय घालून देण्याचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून जाता जाता थोडस ऐकत जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. चला, पुरुष मंडळी जसे असतात तसे उभा राहिले तर उभा राहिले, बसलेले तर बसले, तिकडे जाणारे तर तिकडे जाणारे, इकडे तोंड केलेले, जिथं आहे जसे आहे, ज्या पोझिशन मध्ये आहे तसेच आपले आपले दोन्ही हात वर करा बरं. पुरुष मंडळी जे गडी असतील ते, बाया नसतील ते केले का? सगळ्यांनी केले. इतक्या जोरात फक्त 5 सेकंदाकरता टाळ्या वाजवायचं. जाऊ द्या, 5 सेकंद सुद्धा जास्त व्हायले. 3च सेकंद तुकोबारायचं भजन करायचं. पण धन के बाग तुकाराम 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 तुकाराम. हा 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 हा, तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय जय.